पुण्यात शिंदे सेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि शिंदे सेनेचे उमेदवार सारिका पवार यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि हल्ल्यात उमेदवार सारिका पवार जखमी झाल्याची माहिती मिळते। पुणे शहरात महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असतानाच सर्व पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार करण्यात येतो आणि अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप होताना पाहायला मिळतंय। तर पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक 41 चे शिवसेनेचे उमेदवार सारिका पवार यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय। त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सारिका पवार हे प्रचार करत असताना त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केल्याचं समजते। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, पुण्यात आणखीन एक धक्कादायक घटना घडलेली आहे। उमेदवारांवर मोठा हल्ला झाल्याचं समजतंय, ज्यामध्ये सारिका पवार ज्या शिंदे सेनेच्या उमेदवार आहेत त्या जखमी झाल्याची माहिती मिळतेय। हा नेमका काय प्रकार आहे, कोणी हल्ला केलेला आहे, पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? नक्की आपण जर बघितलं तर पुण्यात या दोन घटना आहेत आणि दोन्ही घटना संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या आहेत। नाना भानगिरे जे आहेत ते प्रचार करत होते आणि जात असताना त्यांच्या गाड्या म्हणजे 4 उमेदवार आहेत शिवसेनेचे, सारिका पवार आणि नाना भानगिरे जात असताना काही दगड जे आहेत ते नाना भानगिरे सारिका पवार यांच्या गाडीवरती आलेले होते। काचेवरती हात बोर्ड लागलेला। आता घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। कोणी हे दगड फेकलेले आहेत, त्या फेकलेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। सध्या पुण्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे। नक्कीच धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। शिंदे सेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि उमेदवार सारिका पवार यांच्यावर हल्ला झालेला आहे।